सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मला सहभागी केलं त्याबद्दल मी आपल्या दोघांचा अत्यंत आभारी आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब, स्वातंत्र्य सेनानी, मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक अग्रणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री, माजी केंद्रीय अर्थमंत्री, एवढ्या सगळ्या मोठे मोठे पद ते भूषवलेले असताना आणि ते असे फार स्ट्रिक्ट पण होते. त्यांना बऱ्याच वेळा हेडमास्टर असंही म्हणायचे. तर अशोकजी वडील म्हणून ते कसे होते? सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करायच्या अगोदर मी रितेश देशमुख यांचं मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी नांदेडमध्ये स्वागत करावं. शंकरराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मला वाटते फिल्मस्टार नाईट असं वाटलं, एवढी मोठी अफाट गर्दी ही या कार्यक्रमाला पाहून खरोखरच आपण सर्वांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये माझ्यासाठी, रितेश देशमुखांसाठी आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब, कुसुमताई, आमच्या आईवडिलांसाठी आणि विलासरावजी या सर्वांच्या स्मृती आमच्या आजही मनात कायम आहे आणि म्हणून मी या सर्वांना प्रथम अभिवादन करतो. पहिल्यांदा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो रितेश यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की शंकरराव चव्हाण साहेब वडील म्हणून कसा स्वभाव त्यांचा होता किंवा कशा पद्धतीने त्यांची एकंदरीत त्यावेळेचा कालावधी होता. मित्रहो, एक वडील म्हणून अतिशय प्रेमळ स्वभाव, घरामध्ये सर्वांसाठी अतिशय, आम्ही 5 बहिणी माझ्या आणि मी सर्वात लहान, त्यामुळे सर्वात अधिक प्रेम माझ्यावर असं मी म्हणलं तर चुकीचं ठरू नये. परंतु सर्वांसाठी अतिशय प्रेम, पण बाहेर तेवढेच कडक शिस्तप्रिय आणि घड्याळ पाहून काम करणारे वक्तशीर अशा स्वभाव शंकरराव चव्हाण साहेबांचा राहिला, जो आमच्या आयुष्यामध्ये आजही आम्हा सर्वांसाठी एक दिशादर्शक आहे असं मी म्हणलं चुकी ठरणार नाही. आणि म्हणून या सगळ्या जुन्या आठवणी या निमित्ताने आज पुढे आलेल्या आहेत. अशा पद्धतीचा स्वभाव हा आमच्या नानांचा राहिलेला आहे. आणि आपण जेव्हा लहान होता तेव्हा आपण जिद्दी होता का? म्हणजे हट्ट करायचा का? आपल्याला अभ्यास आवडायचा का खेळ? मी सुरुवातीला सांगितलं की घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यात जास्त लाड माझा व्हायचा, हे काही मला सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये हवं ते मिळालेलं आयुष्यामध्ये कमी काहीच गोष्टीची कधी पडली नाही. आणि वडिलांचं खूप त्याच्यामध्ये, आई वडिलांचं दोघांचं प्रेम खूप होतं आणि त्यातली फार मोठी जमेची बाजू राहिली. आणि त्यामुळे अभ्यास व्हायचा, करून घ्यायची, आई करून घ्यायची, वडीलही अभ्यास करून घ्यायचे. आणि मग कॉलेजमध्ये, शाळेमध्ये जेवढा वेळ मी त्यातून थोडा अनेक खेळ खेळलो आहे, मान्यच करावं लागेल. पण आपल्याला 5 बहिणी होत्या, त्यात पुष्पाताईला आपण खूप त्रास दिला आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. हे खरं आहे का? नाही, त्रास म्हणून नाही, सर्वच बहिणींचं माझ्यावर अतोनात प्रेम आजही आहे. खूप मला आजही नांदेडला येतात मला भेटायला, मुंबईला मला भेटायला येतात. आणि एक अतिशय आम्ही एक
जवळचं नातं आम्हा सर्वांचं नेहमीच कौटुंबिक नातं राहिलेलं आहे लहानपणापासूनच. पुष्पाने माझा निश्चितच अभ्यास करून घेतला हे निश्चित उल्लेख करून घ्यावा लागेल. आणि ज्या वेळेस आईकडून थोडासा मार खायची वेळ आली त्यावेळेस पुष्पा मला सांभाळून घ्यायची हे मला मुद्दाम सांगावं लागेल. त्यामुळे सर्वच बहिणींचं खूप प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझी पूर्ण म्हणजे पुष्पाने तर अधिक त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. कसं आहे की शाळेत असताना पप्पा मंत्री होते आणि शाळेत गेल्यानंतर विचारायचे आम्हाला व्हॉट इज द फादर डू, आणि आता काय सांगायचं हा प्रश्न पडायचा मला. मी म्हणायचो शेतकरी आहेत ते शेती करतात. म्हणजे शाळेतली मी 5-10 वर्ष अशीच काढली. मग कुठं काय सांगावं की मंत्री आहेत आणि काय होणार, तर म्हणजे मला असं वाटायचं. पण चला आपल्या कॉलेजमधले शाळेतले मित्र याबद्दल काय म्हणतायत हे आपण ऐकूया. संजू आहे न्यू कॉलेजला गेलो आणि तिथे अशोक चव्हाणची ओळख झाली. अशोक चव्हाण हा मलबारीला राहतो एवढा मला फक्त माहिती होतं. तर मला वाटलं वडिलांचा बिझनेस असेल आणि एकतर मराठी माणूस मलबारीला राहतो म्हटल्यावर आम्हाला जर असं हे झालेलं. लवकर गेला कॉलेजमध्ये म्हणाला वडिलांचा वाढदिवस आहे आणि मग गेला आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो बघितल्यानंतर आम्हाला कळलं अशोक हा शंकरराव चव्हाणांचा मुलगा, मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. बट नोवेअर कुठेच त्यांनी कोणाला सांगितलं नाही की त्यांनी त्याचं वागणं तसं नव्हतं. मला एक आठवतं एकदा अशोक कोणतरी अशोकची खूप त्रास दिला कॉलेजमध्ये. तर अशोक सोडून मला होता काहीतरी कर. मग मी काही माझ्या मित्रांना घेऊन जाऊन त्यांना डोस दिला. बट इतकं सोपं होतं नुसतं का कुठल्याही जगातल्या पोलीस तिकडे पोलिसांना फोन केला तर कमिशनरला फोन केला त्या मुलांना तिथून जोडत नेला असता. पण अशोक वॉज नॉट दॅट. खूप रोस्टॉपवर ओरडून बोलणार का नाही माणूस, पण he does everything very silently, but I think he is a very इथून वडील आहेत त्याच्यात कुठेतरी once he takes a decision. शंकरराव चव्हाणांची पर्सनॅलिटी मध्ये थोडीशी अशी त्यांना म्हणायचीच हेडमास्टर, पण ही वॉज स्टिकलर फॉर डिटेल्स. थोडे स्ट्रिक्ट होते. फार नाही एवढंच तेवढं. आईची जास्त मी क्लोज होतो. आई पण स्ट्रिक्ट होती अशोक. अँड फिनॉमिनल मॅन. मला वाटतं की आज पॉलिटिक्समध्ये ही इज वन एक्झाम्पल यू शुड फॉलो. आय विश शंकरराव चव्हाणांवर पुस्तक यावं आणि ते गव्हर्नमेंटमध्ये ज्या प्रत्येक मिनिस्टरला वाटून द्यावं की हाव ही लेड इज लाईफ अँड व्हॉट ही वॉज. किती म्हटलं त्याने हेडमास्टर म्हटलं तरी आय स्टील फील की मी मेड अ हेडमास्टर. आणि आता रितेशजींनी जेवढे प्रश्न विचारले आता माझी संधी आहे मी रितेशला काही विचारण्याची असं मला वाटतं. बरोबर नांदेड वाजल्यानो बरोबर आहे की नाही. आता रितेशनी त्यांच्या कॉलेजमधले मित्र इंटू ब्रॅकेट मैत्रिणी दोन्ही विषयी आणि एकंदरीत त्यांचं जे काही शालेय जीवनापासून कॉलेजपर्यंतचं विलासरावजींच्या मार्गदर्शनाखाली जे त्यांनी सर्व केलेलं आहे त्याबद्दल नांदेडवासियांना उत्सुकता आहे. थोडीशी झलक आपण जरूर द्याल. काय की मी शाळेत असताना एकाही मुलीशी बोललो नाही. म्हणजे हिंमतच झाली नाही की बाबा कुठल्या मुलीशी जाऊन आपण बोलावं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा प्रचंड त्रास झाला की आता जेव्हा एखादी मुलगी आवडली तिला आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आजच्याच दिवशी मी एका मुलीला फुलं पाठवली होती. 20 वर्ष झालं अजून काय तेवढं निरोप आलेला नाही. पण काय आहे की एक किस्सा आठवतोय मी आपल्याला सांगतो. मी कॉलेज संपलं, आर्किटेक्ट झालो, त्यानंतर अमेरिकेला गेलो मी काम करायला. 1 वर्ष तिथे काम केलं. परत आल्यानंतर मला एक चित्रपट ऑफर झाला, तुझे मेरी कसम. आणि जेव्हा हा चित्रपट मला ऑफर केला आणि मी चित्रपटाची जी स्टोरी असते, स्क्रीन प्ले असतो, तो ऐकायला मी हैदराबादला गेलो. मला तिथे तो प्रचंड आवडला. मला वाटतं की इच्छा झाली की खरंच आपण हा चित्रपट करावा. त्यांनी ओके केलं. मी म्हणालो की मला पप्पांना विचारायला 10 तरी दिवस द्या, बघतो जरा संधी शोधतो, कुठं बोलायचं कसं बोलायचं.
आणि त्यानंतर मी घरी आलो, आईंना सांगितलं पहिलं की असं असं आहे, काय करू. आई म्हणले की पप्पांना विचारा, माझ्याकडून तर हो आहे पण पप्पांना विचारा तुम्ही. मग मी आज जाऊ का उद्या जाऊ, आज कॅबिनेट आहे का नाही आहे, मीटिंग आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे आता वर्षामध्ये कुठं आम्हाला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती त्यावेळेस. आणि एक दिवस मी तिथे गेलो आणि त्यांना मी विचारलं की पप्पा मला चित्रपटाची ऑफर आहे, काय करू. ते मला काय प्रोड्यूस करायला सांगितलं का. मी नाही मला ॲक्टर म्हणून विचारलं मला. ते म्हणजे तुला, तर मी म्हटलं हो मला. मग काय करू. ते म्हणले की तुमचा निर्णय तुम्ही घ्या, असं एवढं मला त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर मी त्याला म्हणालो की कसं आहे की माझी ओळख नाही, मला कोण ओळखत नाही. उद्या समजा जरी मी चित्रपट केला तर 95% हा चित्रपट चालणार नाही आणि 99% माझं काम लोकांना आवडणार नाही. हे सगळं झाल्यानंतर लोक हे नाही म्हणणार किंवा रितेश देशमुख यांनी वाईट काम केलंय, ते म्हणणार की विलासराव देशमुखांच्या मुलाने वाईट काम केलं आहे, मुख्यमंत्र्याच्या मुलाला ऍक्टिंग येत नाही, हा नाद कशाला केला. म्हणजे मी म्हणालो की हे तुमचं नाव खराब होणार म्हणलं, याच्यात माझं काहीच नाही. तर त्यावेळेस त्यांनी वाक्य वापरलं होतं. ते म्हणाले की मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची काळजी घे. तर असे काय काय आहेत गोष्टी जे वडील सांगतात आणि आयुष्यभर त्या गोष्टी आपल्यावर राहतात. पण तसं म्हणलं अशोकजी, हँडसम पर्सनॅलिटी आपण आहात, देखणं व्यक्तिमत्व आहेच, सिनेमाचाही आपल्याला छंद नाद आवड आहे, महेश आपले मित्र आहेतच. ह्या सगळ्यांमध्ये कधी चित्रपटात जावं किंवा काहीतरी करावं असा विचार आला होता का. नाही, थँक्यू फॉर दी कॉम्प्लिमेंट. आता ती वेळ निघून गेली बोलण्यात अर्थ नाही. आता साईड हो चालू. आता असं आहे की जो लिखा है वो होता है, त्यामुळे असा काही विचार तेव्हाही केला नव्हता. पण सिनेमा म्हटलं की लव्ह स्टोरी येतेच, लव्ह स्टोरी म्हटलं की आपण दोघं डोळ्यासमोर येतात. त्यात आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर खरं म्हणजे आम्हा सर्वांना आवडेल की ही लव्ह स्टोरी कशी जुळून आली. आता अमिता ताई आहेत, एक्स्ट्रा माईक पण आहे इथे. थोडा खाजगी प्रश्न आहे हा. ही बैठक पण खाजगीच आहे तशी. मी संधी इकडे घेतो आणि नंतर मी घेतो जी. आणि मग तुमच्याकडे येतो. आम्ही सर्वप्रथम पहिले भेटलो म्हणजे यांच्या कॉलेजमध्ये, म्हणजे एक मैत्रीण होती माझी जी. लहानपणची, शी वॉज अर क्लासमेट. जी. त्यांची क्लासमेट होती, त्यामुळे त्यांच्या कॉलेजची गॅदरिंग होती. हा हा. त्यामुळे गॅदरिंगमध्ये मला तिने सांगितलं ये तू तिथे, आणि मग मला एक सांगितलं की हे बघ ते उभा आहे ना मुलगा, तो चीफ मिनिस्टरचा मुलगा आहे. आणि तेव्हा आम्ही यंग होतो, एक टॉम बॉईज थोडीशी होती मी. सो आय सेड नाही मला बघायलाच पाहिजे. आणि तेव्हा हे होतं, महेश होतं, आणि महेश मला वाटतं स्टेजवर गाणं गात होते, मुसाफिरून यारो. मी म्हणलं हा माणूस एवढा बेसुरा का गातो. आणि अशोकजी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह ब्लेझर बिझर घालून आपलं धावपळ करून मला तर रंगभवनला झालं होतं. ती आमची पहिली मुलाखत. आणि then it went on. अशोकजी, आपल्याला आठवतंय का पहिली लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा याच्यापेक्षा वेगळं काही मला सांगायचं नाहीये. इट स्टार्टेड 1975-76चा कालावधी होता तो, आणि 4-5 वर्ष आम्ही शिकायलाही त्याच कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे नॅचरली इट वेंट ऑन आणि इट गोज ऑन इव्हन टुडे. दॅट्स वंडरफुल. आता तुमचं कसं काय जोडलं जरा. पहिल्या चित्रपटाचं नाव तुझे मेरी कसम. आमचं थोडं सोपं होतं कारण का आमचे रोमॅन्टिक सीन आम्हाला ऑलरेडी दिले होते.
त्याची रिहर्सल करता करता आम्ही जास्त सिरियस झालो. पण अमिताजी मला हे विचारायचं आहे की तेरे घर के सामने हा काय किस्सा आहे? नथिंग मच. साहेब तेव्हा सह्याद्रीला राहायचे जी. आणि आय स्टेप बँक डाऊन. माझं घर व्हाईट हाऊसला एक साहेबांची खिडकी आणि माझं घर असंच होतं. म्हणजे आय कुड सी वेन आय टू वॉक अप आय कुड सी हिम देअर अँड आफ्टर सीइंग हिम फॉर द फर्स्ट टाइम देन आय केम टू नो ओके दिस इज हिज हाऊस अँड ही स्टेज देअर. तो तेरे घर के सामने असं झालं. म्हणजे आपल्या एकमेकांच्या समोर होते घर. सह्याद्रीवर होता आणि खाली बालकेश्वर एरियामध्ये व्हाईट हाऊस आमचं घर आहे, एस्टेट व्हाईट हाऊस. तर त्यांचे वरचं सह्याद्री आम्हाला दिसायचं खालून, म्हणजे बरंच खाली दिसतो ना आम्हाला. जास्त सांगू नका. नाही नाही डोंट वरी. सो दॅट इज हाऊ इट इज कॉल्ड तेरे घर के सामने. अजून एक प्रश्न इथं मला विचारायला सांगितलं आहे की आपण असे एक्सपेक्टेशन असतात की आपला लाईफ पार्टनर कसा असावा. अँड वेन यू मेट अशोकजी, व्हॉट वॉज दॅट वन थिंग? ती अशी कोणती गोष्ट जी तुम्हाला वाटते खरंच ही चार्मिंग आहे, ही वेगळी आहे, ही गोष्ट आहे त्याच्यामुळे मला ही व्यक्ती आवडते? असं इट टूक मी ॲटलीस्ट 3 to 4 years टू अंडरस्टँड की काय असतो. म्हणजे आणि वेन यू फायनली फॉल इन लव्ह तेव्हा एक जाणवलं की हे जे माणसाबरोबर माझा प्रेम आहे तो माणूस इज कमिटमेंट, हिज लव्ह अँड इज सेल्फलेस. म्हणजे ते गोष्टी म्हणजे ऑनेस्टी या माणसामध्ये बघितलं. अँड आय थिंक नो आय थॉट दिस इज द मॅन आय वॉन्ट फॉर माय रेस्ट ऑफ माय लाईफ अँड पुढचे 7 जन्म. अँड इट इज ओके विथ इट. अशोकजी, आम्ही जेव्हा रिसर्च केला आणि मला सांगितलं की कॉलेजमध्ये अमिताभ बाबींना नीतू सिंग असं एक त्यांचं लुक होतं असं आम्हाला सांगितलं की अरे बरेचसे त्यांचे फॅन्स होते तिथे. जसं सिनेमा स्टार नीतू सिंगचे फॅन होते तसे अमिताभजींचे पण फॅन होते. पण AC एकच होता, तर अशोक चव्हाण साहेब. तर हे कसं काय, याबद्दल काय सांगाल आपण? मला वाटतं की लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे घडतं ते सर्व विधिलिखित असतं. म्हणजे एखादी भेट होते आणि अनेक, माझंच नाही तर आयुष्यामध्ये जे काही प्रसंग आपल्या सर्वांना जे अनुभवतात ते प्रत्येकाच्या लाईफमध्ये असेच काही ना काही प्रसंग असतात. आणि तसाच प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला आणि वी आर हॅपीली लिव्हिंग टुगेदर. आणि चाललंय, चांगलं चाललंय, 2 मुली आहेत, चाललंय, संसार चाललाय. लेट्स होप एव्हरीथिंग गोज वेल. नाही, बट मला हे सांगू इच्छितो की आपली लव्ह स्टोरी, 2 सुंदर मुली, इट्स अमेझिंग टू सी. एक इन्स्पिरेशन आहात तुम्ही आम्हा सर्वांसाठी, महाराष्ट्रासाठी. थँक्यू. कॉलेजमध्ये असताना आज व्हॅलेंटाईन्स डे तर आहेच, पण कधी असं झालं का आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला किंवा अशोकजींनी तुम्हाला एक गुलाबाचं फूल दिलं व्हॅलेंटाईन्स डेला? व्हॅलेंटाईन डे असं काही नाही. आय थिंक एव्हरी डे इज अ व्हॅलेंटाईन डे फ्रॉम द डे 1. सो वी येट सेलिब्रेटेड एव्हरी डे. आता फुलं द्यायची गरज नाही, असं नजरेने बघतो आता एकमेकांना. अँड वी अंडरस्टँड दॅट. ओके. नाही, टू ॲड टू दिस, मला वाटतं त्या काळामध्ये व्हॅलेंटाईन डे नावाचा प्रकारच फारसा असा नव्हता. आज तो व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेशन होतं. मुलं मुली एकमेकांना विश करतात. आणि आज जेवढा व्हॅलेंटाईन डेचा क्रेज आहे किंवा ज्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो त्या कालावधीमध्ये कदाचित तेवढा नव्हता जो आजचा व्हॅलेंटाईन डेचं महत्त्व आहे. अमिताजी, जेव्हा अशोकजींना आपण भेटलात, अशोकजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र त्यावेळेस होते, काही दडपण आलं त्यावेळेस विचार करताना किंवा नाही CMचा मुलगा आहे, चिरंजीव आहे, कसं काय, व्हॉट वॉज द फर्स्ट रिॲक्शन? थोडं दडपण तर होतंच, कारण की आय बिलॉंग टू अ डिफरंट कम्युनिटी, ही बिलॉंग्स टू डिफरंट कम्युनिटी. आणि कम्युनिटीजमध्ये कसं आपलं वी आर लिटल ओपन, दे आर लिटल, थोडं एक दडपण होतं की मंत्र्यांचे मुलं कसे असतात हे लोकांना माहीत होतं, ते एक भीती होती. पण पर्सनली ॲज अ पर्सन, हा फॅमिली
I think I would want this family again and again and again in all my generation life when I come back. Such a beautiful family. मला एक चांगला परिवार, म्हणजे सासू सासरे ते एवढं चांगला परिवार. तो दडपण होता तो मला वाटतं जेव्हा ह्यांना भेटली आणि यांची ऑनेस्टी आणि हे बघितल्यानंतर आय थिंक दॅट वॉज इट. दडपण निघून गेलं. मग एक किस्सा माझा मी सांगतो आपल्याला. तुमचं असंच आहे ना सगळं. हो माझं काय सेम आपल्या दोघांची लाईफ स्टोरी सेम असल्यामुळे मी तुझे मेरी कसम शूट करायला गेलो. पहिला दिवस होता, प्लेनमधून उतरलो आणि तिथे प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यांनी ओळख करून दिली की ह्या जिनिल्या आहेत आणि ह्या तुमच्या चित्रपट हिरोईन आहेत. मी म्हणालो हाय जिनिल्या. त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. 3 दिवस त्या बोलल्या देखील नाहीत, कारण त्यांना वाटलं की मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, आता कशाला ह्याच्याकडे बघायचं, ॲटिट्यूड असेल हे असेल. आणि तिसऱ्या दिवशी पहिली गोष्ट त्यांनी मला विचारली होती ती होती की व्हेर इज अ सिक्युरिटी. आता मी मला सिक्युरिटी आपल्या कधी नव्हतीच, काय प्रश्नच येत नव्हता. पण हा एक आहे की त्यानंतर जे बोलणं सुरू झालं ते आत्तापर्यंत बंद झालं नाही. याचं हे होणारही नाही. आपण जसं म्हणता की बाबा हाच पती मला 7 जन्म मिळो, तसंच माझी भावना आहे की ही पत्नी 7 आणि 70 जन्म जरी मिळालं तरी माइंड नाही. अशोकजी आपण म्हणाला होता की पहिल्यांदा जेव्हा आपण भेटला होता दोघं मिळून नानांना आणि आईंना, तर हे कसं जुळलं, कसं ठरलं हे लग्न, त्याच्या पाठीमागची कहाणी काय? खरं म्हणजे आम्हालाच वाटत नव्हतं की कोणाला माहिती आहे म्हणून. सर्वांना माहित होतं. आम्ही ज्या वेळेस कॉलेजला एकत्र होतो त्यावेळेस आम्हालाच वाटायचं की कोणाला माहित नाही, पण सर्वांनाच ती माहिती होती की आम्ही कॉलेजला एकत्र आहोत, एकत्र फिरतोय. ही सगळी माहिती घरापर्यंत घेऊन पोचली होती तोपर्यंत. आणि सुरुवातीला थोडंसं घरामध्ये एकमत नव्हतं, कारण की कसं जुळेल, काय होईल, असं थोडीशी विषय चर्चा होती. आणि मग आमच्या फॅमिलीचे दैवत ज्यांना आम्ही नेहमी मानलं, सत्यसाई बाबा जी, आपणही तिथे जायचा, आम्ही आजही तिथे जातो. तर त्यांच्याकडे जाऊन मग परवानगी घेतली आणि त्यांनी मग सांगितलं की बिलकुल लग्न झालं पाहिजे आणि माझा पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांचे आशीर्वाद आजही आमच्या घरावर कायम आहे आणि त्यांच्या संमतीनेच हे जुळलं आणि लग्न आणि एंगेजमेंट आणि लग्न झालं हे मला सांगितलं पाहिजे. त्यामुळे बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि आजही आमच्या कुटुंबावर खूप मोठा आशीर्वाद बाबांचा आहे. अमिताजी, आपण कधी भेटलात नानांना नाईंना पहिल्यांदा, आणि त्यांना भेटल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन होते? नाना जेव्हा बाबाकडे गेले, बाबा हो म्हणले, तेव्हा मला यांनी फोन केला. मी पिक्चर बघायला गेली होती तेव्हा, माझी मैत्रीण सगळ्यांसोबत आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. आणि यांचा फोन आला की लग्न कुठे करायचं आहे. म्हणजे का, एकदमच का ते म्हणे असं बाबांनी हो म्हणलंय आणि तुला उद्या घरी यायचं, आई नाना बोलवलंय. माझा पहिली भेट तेव्हाच झाली. म्हणजे आय थिंक इट वॉज इन जानेवारीमध्ये काहीतरी आमची भेट झाली होती साहेबांची माझी. तर पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांच्या घरी गेले बाबुलनाथला आणि मान खाली घालून जे बसलो होतो आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारले सगळं. म्हणजे बेसिकली काय करतात तुम्ही, काय शिकतात, तुमचे आई वडील काय करतात आणि एक्सरसाइज यू आर गोइंग टू लव्ह मॅरेज करणार आहात तुम्ही, तर हे लव्ह मॅरेज फक्त नाही निभावणं पण पाहिजे, म्हणजे गिव्ह सम आयडियाज. आणि सासूबाई पण तेव्हा मी तुम्हाला सांगते मराठीत कोणी बोललं नाही, माझी हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलले. नाना इंग्लिशमध्ये बोलले, आई माझी तुटकी बुटकी हिंदीत बोलली की मला मराठी बरोबर येत नव्हतं तेव्हा. आता नंतर लग्न बरं झाल्यानंतर बरंच शिकलो आम्ही. पण दॅट वॉज अ टाइम की त्यांनी जे मला बोलले थोडं दडपण होतं की युअर मीटिंग सच अ ग्रेट पर्सनॅलिटी. बिकॉज नाना जेव्हा उभे राहायचे आपण सगळेच मनाचे एक दडपण असायचं. पण युअर जेव्हा पर्सन त्यांनी मला ईजवर आणलं, सगळं शांतीपणे मला सांगितलं. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय मेट हिम अँड आय थिंक ही अग्री टू इट. त्याच्यानंतर साखरपुड्याला लग्न. आणि आकाशवाणी आमदार निवासातील जे संसार होता त्याबद्दल काय हे त्यांना तुम्हाला सांगतील आकाशवाणीमध्ये.
नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहते हैं।